आमिरची मुलगी आयराचा रिसेप्शन सोहळा मुंबईमध्ये संपन्न. रिसेप्शन सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती. आयराच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची हजेरी. हेमा मालिनी, रेखा, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जया बच्चन, अनिल कपूर हे उपस्थित होते. आयरा खानच्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि कलाकारांची उपस्थिती. साजिद खान, ए.आर. रहमान, अलका याग्निक, सोनू निगम, अनु मलिक, सुनिधी चौहानसह गायक शानचीही उपस्थिती. आयरा खान नुपूर शिखरेच्या रिसेप्शनला कंगना रनौतची हजेरी. आयरा खानच्या रिसेप्शनमध्ये कंगना रनौतचा जय श्रीरामचा नारा. आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शनला मराठी कलाकारांचीही उपस्थिती. अभिनेता सुनील बर्वे, अतुल कुलकर्णी, शरद केळकरची पत्नी असे सगळे नेते आणि अभिनेते उपस्थित, तर अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचाही सहभाग. आयरा खानच्या लग्नाच्या रिसेप्शनला मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती. राज आणि शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून मणिपूरमधून सुरुवात. 67 दिवसात 110 लोकसभा मतदारसंघातून प्रवास. महाराष्ट्रातच समारोप होणार. काँग्रेसचे मिलिंद देवरा आज शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केल्यानं देवरा नाराज असल्याची माहिती. 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. सिद्धिविनायकाचं सपत्नीक दर्शन घेऊन मिलिंद देवरा 11 वाजता भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करतील. दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज राज्यभर शक्ती प्रदर्शन. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महामेळाव्याचं आयोजन. 25 मंत्र्यांसह 52 नेते महायुतीच्या मेळाव्यांमध्ये सहभागी होणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष तयारीला. महायुती एकसंघ असल्याचा नारा दिला जाणार. भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळाव्याचं आयोजन. आगामी काळात महायुतीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा. तर जागा वाटपामध्ये जी जागा पक्षाला मिळेल ती आम्ही निवडून आणू. बावनकुळेंची प्रतिक्रिया. ज्यावेळी महायुतीच्या सभा सुरू होतील त्यावेळी विरोधकांचं पानिपत होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला. तर आपली शिवसेना ही खरी शिवसेना. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात आल्यावर आमची ताकद वाढेल. आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. मिलिंद देवरांना शिंदे गटात येण्यासाठी संजय शिरसाट यांचं आवाहन. शिंदेंना साफसफाईची सवय, आता त्यांना साफ करा. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला. मतदानाचा अधिकार वापरा आणि कचरा साफ करा. ठाकरेंचं जनतेला आवाहन. कल्याणमध्ये लोकसभेत आता निष्ठावंत उमेदवार देणार. गद्दार नाही. उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये वक्तव्य. तर जी चूक झाली ती झाली. मी त्यांना आपलं समजत होतो, घरचं समजत होतो. ठाकरेंचा शिंदेंना टोला. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आपला विजय होईल. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. विजयानंतर आपण अंबरनाथच्या मंदिराच्या समोर सभा घेऊ. उद्धव ठाकरेंची माहिती. 1 मे 2024 पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा. शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? मंत्री नारायण राणेंचा सवाल. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. राणेंचं शंकराचार्यांना प्रत्युत्तर. शंकराचार्यांवर बोलताना लाज वाटत नाही का? उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका. तर भाजपनं हिंदूंची माफी मागावी. ठाकरेंची मागणी. नारायण राणेंनी सरसकट शंकराचार्यांचा अपमान केला नाही. काळाराम मंदिराच्या महंत सुधीरदास पुजारींकडून राणेंची पाठराखण. तर राजकीय वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांबाबत नारायण राणे बोलले. पुजारींची प्रतिक्रिया. शंकराचार्यांचं सनातन हिंदू धर्मासाठीचं कार्य अतुलनीय. महंत अनिकेत शास्त्रींचं वक्तव्य. तर शंकराचार्यांनी केलेलं कार्य नारायण राणेंनी समजून घ्यावं. अनिकेत शास्त्रींची प्रतिक्रिया. चारही शंकराचार्य अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत हे विधान खोटं. काही शंकराचार्य अयोध्येला जातील. बाबा रामदेव यांची माहिती. रुक्मिणी विदर्भपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी रामराजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी. अयोध्येला गेलात तर जीवे मारू असं धमकीचं पत्र. तर अशा धमक्यांना आपण घाबरत नाही. महाराजांची प्रतिक्रिया. ज्या पक्षानं राम मंदिराला विरोध केला त्या पक्षासोबत बाळासाहेबांचे वंशज मांडीला मांडी लावून बसतायत. खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे कारसेवेत कुठे होते?
भाजपचे नेते आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल, तर उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व भोंदूपणाचं, शेलारांची ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचा पुतळा उभारण्याला ठाकरेंनी नकार दिला. भाजपचे आमदार राम कदम यांची टीका. तर आज उद्धव ठाकरे वाजपेयींवर बोलतायत, कदमांचा ठाकरेंना टोला. शिवसेना राहिलीये कुठे, होती नव्हती सगळी शिवसेना संपली, मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य. तर आता जे राहिले ते आमदार खासदार आमच्याकडे येतील, राणेंची ठाकरे गटावर टीका. ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात येणार, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. तर आम्ही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहू, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. आपल्या दाढीमध्ये अनेकांच्या नाड्या आहेत, दाढीवर हात फिरवला की अनेकांना धास्ती वाटते. विरारमध्ये जागतिक मराठी संमेलनाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य. राम मंदिराला आमचा विरोध नाही, मात्र मंदिराचं अर्धवट काम पूर्ण करा, शरद पवारांचा सरकारला टोला. तर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन केलं जातंय, पवारांची सरकारवर टीका. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांनाही सोहळ्याचं निमंत्रण. माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. राम मंदिर जन्मभूमी न्यासाच्या कार्यकर्त्यांकडून निमंत्रण दिलं गेलंय. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण. मात्र सोहळ्यानंतर सहकुटुंब रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार, अखिलेश यादव यांचं ट्विट. तर निमंत्रण दिल्याबद्दल मंदिर समितीचे महासचिव चंपतराय यांचे आभार मानले. नागपूरच्या कोराडी इथं जगदंबा महालक्ष्मी मंदिरामध्ये 6000 किलोंचा हलवा बनवला जातोय. 22 जानेवारीला हनुमान कढईमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि त्यांची टीम हा रेकॉर्ड करणार आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अन्नछत्र चालवण्याचं काम विश्व हिंदू परिषदेच्या यवतमाळ विभागाकडे. यासाठी अन्नधान्य घेऊन 2 ट्रक आणि 60 बजरंगी अयोध्येला रवाना. 15 जानेवारीपासून महिनाभर ही सेवा दिली जाईल. आग्र्याच्या श्रीकृष्ण ग्रंथालयाकडून अयोध्येतील राम मंदिराला जगातील सर्वात मोठं रामायण भेट दिलं जाणार. 3000 किलो वजन असलेल्या या स्टीलच्या रामायणाची पानं मोटरच्या साह्यानं उलटली जाणार. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन. केंद्रीय मंत्री रामदास आठवले विद्यापीठ परिसरामध्ये अभिवादन करणार. वैनगंगा नदीतून वाहून जाणारं पाणी संपूर्ण विदर्भात नेणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर 600 किलोमीटरचा कॅनल तयार करून इरिगेशनचं काम करू, फडणवीसांचं वक्तव्य. ज्यांना आपण पदं दिली, तिकीटं दिली, ते आज काही जण घोंगडी बैठका घेतायत. अजित पवारांचा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना टोला. आपण आमदार म्हणून जेवढं काम केलं तेवढं काम कुणीही करू शकत नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये संख्याबळ अधिक असल्यानं इथं आम्हाला संधी मिळावी, शिंदे गटाची मागणी. तर काही उत्साही कार्यकर्ते अशी वक्तव्य करतात, पण गेल्या कित्येक वर्षांपासून ही जागा भाजपची आहे आणि ती भाजपकडेच राहील, सुरेश भोळेंचं वक्तव्य. शरद पवारांनी संधी दिली तर जुन्नर विधानसभा लढवेन, काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेलकरांचं वक्तव्य. पवारांनी 3 महिन्यात शेलकरांच्या विघ्नहर साखर कारखान्यावर 2 वेळा भेट दिली आहे. खासदार अमोल कोल्हेंनी कॅमेरासमोर अभिनय करावा, पत्रकारांसमोर अभिनय करू नये, सुजय विखेंचा अमोल कोल्हेंना टोला. शिवरायांची वाघनखं येण्याआधीच काही लोकांच्या पोटात दुखतंय, पण या वाघनखांचा उपयोग तुमच्या पोटासाठी नाही तर ऊर्जा वाढवण्यासाठी होईल. जाणता राजा महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका. शिवरायांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला देश बलशाली होऊ शकणार नाही. म्हणूनच महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त हा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महादेव जानकरांचा भुजबळांना साष्टांग दंडवत, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून भुजबळांचा जन्म व्हावा, जानकरांचं वक्तव्य. आपल्याला मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद आणि आमदारकी नको, आपल्याला फक्त ओबीसींसाठी काम करायचंय, मंत्री भुजबळांचं ओबीसी मेळाव्यात वक्तव्य. तर आम्ही पेटवणारे नाहीत, पटवणारे आहोत, भुजबळांचा जरांगेंना टोला. आज जालन्यातील कुंभारी पिंपळगावमध्ये मनोज जरांगेंची सभा. कालच्या भुजबळांच्या सभेनंतर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा. सभेला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे अनुपस्थित. तर पंकजा मुंडे न येण्याचं कारण त्यांनाच विचारा, महादेव जानकरांची प्रतिक्रिया. संकल्प भारत यात्रेचा रथ रोखणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचा आरोप. तर 50 वर्षात जे घडलं नाही ते आता मोदी सरकारमध्ये घडतंय, शिंदेंचं वक्तव्य. ओबीसींच्या आरक्षणाचं महाभारत ओबीसीत जिंकणार, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. तर राज्य सरकारनं तात्काळ शिंदे समिती स्थगित करावी, पडळकरांची मागणी. खासदार श्रीनिवास पाटलांच्या पत्नी रजनी देवींचं पुण्यामध्ये निधन. खासदार उदयनराजे भोसलेंकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचं सांत्वन.
स्वरयोगिनी प्रभा अत्रेंच्या निधनानं संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी. मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडून भावना व्यक्त. तलाठी भरतीच्या परीक्षेत कोणताही घोळ नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण. मात्र परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचं म्हणणाऱ्यांनी कोणतंही उदाहरण दिलं नाही. विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला. नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांना नोटीस. गिरणा कारखान्यासाठी घेतलेलं कर्ज थकल्यानं जिल्हा बँकेचा निर्णय. 51,66,00,000 थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची नोटीस. राज्यामध्ये नव्या 86 कोरोना रुग्णांची नोंद. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 705 वर. भारतीय हवाई दलाचा मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एअर शो. काल सुखोई 30, सूर्यकिरण टीम आणि सारंग हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं. एअर शो पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.